नमस्कार मित्रांनो, GSIT सोल्युशन मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत की जे काही हॅकर्स लोक असतात, बऱ्याच वेळेला आपण अनुभवलेलं असतं किंवा आजूबाजूला पाहिलेलं असतं की आपण पाहत असतो की कोणाच्या बँक मधून पैसे कट झालेले आहेत किंवा हॅक केलेले आहेत, कोणाचं अकाउंट असतं ते हॅक झालेलं असतं। तर हे हॅकर लोक असतात ते कशा पद्धतीने आपली सिस्टीम हॅक करतात किंवा आपली जे काही इन्फॉर्मेशन असते ते कशा पद्धतीने चोरली जाते याबाबतची सविस्तर माहिती जी आहे ती सविस्तर माहिती मित्रांनो आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्याच्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे की आपण ज्या काही सिक्युरिटी मोबाईल मध्ये असू द्या किंवा आपल्या कॉम्प्युटर लॅपटॉप मध्ये असू द्या, ऑफिसेस मध्ये असू द्या किंवा आपल्या पर्सनल आयुष्यामध्ये असू द्या, कुठेही आपण आपला डेटा कशा पद्धतीने सिक्युअर ठेवू शकतो किंवा त्यासाठी आपल्याला कशा पद्धतीने काळजी घेतली पाहिजे याबाबतची सविस्तर माहिती मित्रांनो तुम्हाला या एकाच व्हिडिओमध्ये आणि मराठीतून मिळणार आहे। त्यासाठी काय करायचं आहे, व्हिडिओ विदाउट स्किप करता शेवटपर्यंत पाहायचा आहे, म्हणजे तुम्हाला याबाबतची सविस्तर जी माहिती आहे ती सविस्तर माहिती मिळून जाईल। आणि मित्रांनो, माझे तुम्हाला मनापासून रिक्वेस्ट राहील की तुम्ही जर अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील। तर मित्रांनो, तुम्हाला इथे जी काही डायग्राम दिसत आहे या डायग्राम मधून तुम्हाला समजून जाईल की कशा पद्धतीने आपल्याला हे ट्रॅक करायचं आहे की जे हॅकर्स लोक आहेत ते आपल्या मोबाईल मध्ये किंवा कॉम्प्युटर मध्ये ऍक्सेस करतात, ऍक्सेस मिळवतात आणि आपला जो काही डेटा असेल किंवा आपल्या बँक मधील जो काही बॅलन्स असेल तो पूर्ण कसा खाली करतात याबाबतची ही तुम्हाला डायग्राम मी काढलेली आहे। मित्रांनो, ही डायग्राम पूर्णपणे मी तुम्हाला व्यवस्थितपणे समजून सांगणार आहे, म्हणजे तुम्हाला तुमचा मोबाईल असू द्या किंवा लॅपटॉप डेस्कटॉप असू द्या कशा पद्धतीने सिक्युअर करायचा हे यामुळे लक्षात येणार आहे। तर पहिलं म्हणजे काय आहे, ते आपली इन्फॉर्मेशन कलेक्ट करतात। सगळ्यात महत्त्वाचं जे हॅकर्स लोक असतात त्यांचं पहिलं काम असतं ते म्हणजे आपली इन्फॉर्मेशन कलेक्ट करणं। मग ती इन्फॉर्मेशन कशा पद्धतीची असते, तर ऍक्टिव्ह असते किंवा पॅसिव्ह इन्फॉर्मेशन असते। आता ऍक्टिव्ह इन्फॉर्मेशन म्हणजे काय, आपल्या बँकेचं डेबिट कार्ड असू द्या किंवा क्रेडिट कार्ड असू द्या, हे जे काय कार्ड आहेत त्या कार्डवरती जे काही इन्फॉर्मेशन दिलेले असेल किंवा आपला बँकेचा अकाउंट नंबर असेल, आपलं नाव असेल, आपला मोबाईल नंबर असेल, या सर्व गोष्टी ज्या आहेत ते इन्फॉर्मेशन कलेक्ट मध्ये ते करत असतात। ती इन्फॉर्मेशन ऍक्टिव्ह स्वरूपाची असते किंवा पॅसिव्ह स्वरूपाची असते। ऍक्टिव्ह म्हणजे काय की आत्ताच आपलं चालू सगळी जी काही माहिती आहे, आता मी जी तुम्हाला सांगितली पाठीमागं, मोबाईल नंबर असू द्या, बँक अकाउंट असू द्या किंवा डेबिट क्रेडिट कार्डची इन्फॉर्मेशन असू द्या, ही चालू जी इन्फॉर्मेशन असते त्याला ऍक्टिव्ह इन्फॉर्मेशन म्हटलं जातं। आणि जर समजा एखादा आपलं कार्ड एक्सपायर झालं असेल किंवा आपण अकाउंट बंद केलं असेल, एखादा अकाउंट आपण बऱ्याच दिवसापासून वापरत नसेल आणि ते फक्त चालू आहे परंतु त्याचा वापर केला जात नाही, अशा इन्फॉर्मेशनला पॅसिव्ह इन्फॉर्मेशन असं म्हटलं जातं। त्यासाठी काय करायचं आहे मित्रांनो, आपला मोबाईल नंबर तर आपण ज्या ठिकाणी मॉल मध्ये जाऊ द्या किंवा कुठेही गेलं तर आपण आपला मोबाईल नंबर इझिली तिथं काय करत असतो, इंटर करत असतो। आणि हा मोबाईल नंबर इंटर केल्यामुळं आपला जो प्रायव्हेट नंबर असतो तो पब्लिक होत असतो। त्यामुळे जो काही तुमच्या बँकेला मोबाईल नंबर कलेक्ट केलेला असतो किंवा जो आधार कार्डला नंबर तुम्ही कनेक्ट केलेला आहे तो नंबर काय करायचा आहे, शक्यतो तुम्ही ज्या ठिकाणी पब्लिक प्लेस वरती जाता सर्वत्रच तो नंबर द्यायचा नाही। ही सगळ्यात महत्त्वाची पहिली तुम्हाला इथं प्रिकॉशन घ्यायची आहे की आपला जो नंबर आहे तो नंबर शक्यतो प्रायव्हेट ठेवायचा प्रयत्न करायचा आहे। त्याचबरोबर ईमेल आयडी ही अशाच पद्धतीने मित्रांनो आपण आपला प्रायव्हेट ठेवायचा आहे। आधार कार्ड जर तुम्ही कुठे जात असेल, आधार कार्ड ही तुम्ही किंवा तुमचं पॅन कार्ड हे असेल तर तुम्ही इझिली कोणाला ऍक्सेस करायचं नाही। तुम्ही ज्या कारणासाठी पॅन कार्ड किंवा आधार कार्ड देणार आहे त्यावेळेला तुमची जी काही झेरॉक्स असते त्या झेरॉक्सच्या इथं तुम्हाला लिहायचं आहे की तुम्ही ते आधार कार्ड किंवा पॅन कार्ड जे आहे ते कोणत्या पर्पज साठी दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर तुमची साईन करायची आहे, म्हणजे तुमचं जे काही आधार कार्ड असू द्या किंवा पॅन कार्ड असू द्या ते त्याच कारणासाठी तिथं युटिलाइज होणार आहे, त्याचा गैरवापर होणार नाही, हे पण इथं लक्षात घ्यायचं आहे। त्यामुळे पहिलं हॅकरचं काम असतं की तुमची इन्फॉर्मेशन अशा पद्धतीची ते कलेक्ट करतात आणि ती कलेक्ट केलेली इन्फॉर्मेशन परत तुमची स्कॅनिंग करतात। आता इन्फॉर्मेशन स्कॅनिंग ही दुसरी स्टेप आहे। याच्यामध्ये काय केलं जातं की तुमची ही जी काही इन्फॉर्मेशन कलेक्ट केलेली असते ही सर्व इन्फॉर्मेशन तुमची कलेक्ट केलेली ते स्कॅन करतात, त्यासाठी वेगवेगळे टूल वापरतात। आपल्याला फोन कॉल्स वरून ती इन्फॉर्मेशन ते कन्फर्म करून घेत असतात किंवा ईमेल वरून आपल्याला एखादा ईमेल पाठवून ते कन्फर्म करतात। वेगवेगळे तुम्हाला लोन सँक्शन झालेला आहे,
तुमच्या नावावरती लकी ड्रॉ आलेला आहे, अशा पद्धतीचं तुम्हाला मेल किंवा फोनवरती फोन कॉल असेल किंवा व्हॉट्सअपवरती SMS याद्वारे तुमची जी इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन काय केली जाते, स्कॅन केली जाते आणि ती इन्फॉर्मेशन बरोबर आहे का चुकीचं आहे ते तिथं तपासलं जातं. त्यानंतर काय केलं जातं की गेनिंग ऍक्सेस. तुमचा जो ऍक्सेस आहे सिस्टीमचा, ही तिसरी स्टेप आहे की तुमच्या सिस्टीमचा ऍक्सेस मिळवला जातो. आता तो ऍक्सेस कसा मिळवला जातो, कारण त्यांच्याकडे ही इन्फॉर्मेशन असते तुमची सर्व. त्याच्यानंतर ती तुमची इन्फॉर्मेशन त्यांनी काय केलेली असते, स्कॅन केलेली असते किंवा इन्फॉर्मेशन तुमची व्हेरीफाय केलेली असते आणि त्याच्या थ्रू तुमच्या सिस्टीम मध्ये काय केला जातो, ऍक्सेस मिळवला जातो. बऱ्याच वेळेला अशा पद्धतीचे कॉल येतात की तुमचं एखादं लाईट बिल भरायचं राहिलेलं आहे किंवा तुमच्यासाठी एखादा लकी ड्रॉ मध्ये तुमचा नंबर आलेला आहे आणि त्याच्यासाठी आम्ही तुम्हाला एक लिंक पाठवत आहे. ती लिंक पाठवली जाते आणि त्या लिंक वरती आपल्याला क्लिक करायला लावलं जातं. मित्रांनो, काय केलं जातं, त्या लिंक वरती आपल्याला क्लिक करायला लावलं जातं. आपण इझिली बऱ्याच वेळा त्या लिंक ही काय करत असतो, क्लिक करत असतो आणि त्याच्यामुळे तुमची जी काही सिस्टीम आहे, मोबाईल असू द्या किंवा तुमचा लॅपटॉप कॉम्प्युटर असू द्या, त्याच्यामध्ये त्यांना काय मिळत जातो, इझिली ऍक्सेस मिळत जातो. आणि तो ऍक्सेस कशा लेवलचा असतो, तो असतो ऑपरेटिंग सिस्टीम लेवलचा ऍक्सेस असतो. मग त्याच्यामध्ये वेगवेगळे ऍप्लिकेशन वगैरे इन्स्टॉल करून किंवा तुम्हाला लिंकच्या मार्फत तुमच्या मोबाईलमध्ये ऍक्सेस मिळवला जातो किंवा नेटवर्क लेवलचा पण ऍक्सेस तुमच्या सिस्टीम मध्ये मिळवला जातो. आणि हा ऍक्सेस एकदा का त्यांच्या कंट्रोल मध्ये गेला की आपलं जे काही मोबाईल वरती किंवा आपलं सिस्टीम वरतीचं जे कंट्रोल असतं ते पूर्णतः निघून जातं. हे इथं लक्षात ठेवायचं आहे. त्यामुळे तुम्हाला अशा प्रकारचे कॉल आले तरी तुम्ही काय करायचं नाही, त्याला ऍक्सेप्ट करायचे नाही. त्याच्यानंतरची त्यांची पुढची प्रोसेस जी असते ती असते मेंटेनिंग ऍक्सेस. तुमच्या सिस्टीम मध्ये जो ऍक्सेस त्यांना मिळालेला आहे तो ऍक्सेस आपणच दिलेला असतो. जो तुमच्या सिस्टीम मध्ये ऍक्सेस मिळालेला असतो तो ऍक्सेस मेंटेन ठेवण्याचं काम ते हॅकर्स करत असतात. मग तो ऍक्सेस मेंटेन ठेवून काय केलं जातं, तर तुमच्या सिस्टीम मध्ये अपडेट केलं जातं, अल्टर डेटा केला जातो, डाउनलोड प्रोग्राम्स केले जातात आणि त्याच्या थ्रू तुमची जी काही इन्फॉर्मेशन आहे ती पूर्णतः लॉक केली जाते. एकदा का तुमची इन्फॉर्मेशन पूर्ण लॉक झाली तर त्याचा ते वेगवेगळ्या पद्धतीने गैरवापर करू शकतात किंवा तुमची महत्वाची इन्फॉर्मेशन ती लीक होऊ शकते. तुमचा बँक बॅलन्स असेल तर तुमचा बँक बॅलन्स या पद्धतीनं झिरो केला जातो. त्यासाठी अशा पद्धतीने जरी तुमचं हॅकिंग झालं असेल तर लगेचच काय करायचं आहे, आपली जी सिस्टीम आहे ती नेटवर्क मधून पहिली बाजूला करायची आहे. एकदा सिस्टीम नेटवर्क मधून बाजूला केली की त्याच्यामध्ये जे हार्ड डिस्क वापरलेली असते ते हार्ड डिस्क असू द्या किंवा मोबाईल असू द्या, तर मोबाईल असेल तर मोबाईल फॉर्मॅट करायचा आहे, हार्ड डिस्क असेल तर हार्ड डिस्क बाजूला काढून ठेवायचे आहे की जेणेकरून ते एकदा का त्या ऑपरेटिंग सिस्टीम पासून डिअटॅच झाली की जो हॅकर आहे त्या हॅकरला कशाही पद्धतीनं तुमच्या सिस्टीम वरती कंट्रोल राहत नाही. त्यांनी जेवढं काय ऍक्सेस केलेलं आहे तेवढंच लिमिटेड ऍक्सेस राहतो. की जसं की समजा तुमचं बँक अकाउंट 3-4 ठिकाणी आहेत आणि पहिल्या अकाउंट मधला तुमचा बॅलन्स झिरो झाला तर तुम्ही बाकीचे जे अकाउंट आहेत तिथून तुमचा जो मोबाईल नंबर असेल किंवा मेल आयडी असेल तिथं बँकेला कॉल करून सांगायचं आहे की तुमचा जो नंबर आहे तो ब्लॉक करायला तिथून. त्यामुळे काय होईल, तुमचा नंबर बँक खात्यामधून तो ब्लॉक झाला तर जर समजा बाकीच्या अकाउंट मध्ये तुमचा जो बॅलन्स आहे तो सुरक्षित राहणार आहे. त्यामुळे ही सगळ्यात महत्वाची पहिली आपली जबाबदारी राहते की आपल्याला समजलं आपली सिस्टीम हॅक झालेली आहे, मोबाईल हॅक झालेला आहे, आपण करायचं काय आहे तर ताबडतोब तो मोबाईल ज्या त्या ठिकाणी अटॅच केलेला आहे तिथून तो मोबाईल डिअटॅच करायचा आहे. त्या कन्सर्न बँकेला सांगायचं आहे. समजा सोशल मीडिया तुमचा हॅक झाला असेल तो सोशल मीडियावरती तशा पद्धतीचा तुम्ही मेसेज द्यायचा आहे की तुमचा अकाउंट हॅक झालेला आहे. या जे काही प्रोसेस आहे या प्रोसेस मधली शेवटची स्टेप आहे म्हणजे क्लिअरिंग ट्रॅक्स. कोणताही हॅकर ह्या सगळ्या ज्या काही 5-6 स्टेप आहेत या स्टेप कंप्लीट करतो आणि त्याला पूर्ण जे काही ट्रॅक ठेवलेला आहे तो ट्रॅक कॅन्सल करायचा असतो. त्यावेळेला तो पूर्ण ट्रॅक काय करत असतो, क्लिअर करत असतो की ज्याच्यामुळे त्यांनी जे काही प्रोसेस केलेली आहे त्या प्रोसेसचा कोणताही पुरावा तिथं उपलब्ध राहू नये म्हणून जो हॅकर असतो तो पूर्ण जो ट्रॅक आहे तो ट्रॅक क्लिअर करत असतो. तर मित्रांनो, तुम्हाला याच्यावरून एवढंच समजून घ्यायचं आहे की जो काही आपला मोबाईल नंबर असेल, ईमेल आयडी असेल किंवा ज्या काही सिक्युरिटी आपण पाळलेल्या आहेत त्या व्यवस्थित ठेवणं अतिशय गरजेचं असतं. आणि मित्रांनो, माझे तुम्हाला मनापासून रिक्वेस्ट राहील की तुम्ही जर अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील.